नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजची रेसिपी आहे अंडा मसाला। तर छान असा आपण अंडा मसाला बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर रेसिपीला सुरुवात करूया। आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर सर्वात आधी मी अंडे घेतले। तर अंडे मी इथे उकडून घेतलेले आहेत, छान असे बॉईल करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला थोडेसे असे कट करून घ्यायचे। अंडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे गॅसवरती, त्यामुळे थोडे असे मधोमध कट करायचे। तर सर्व अंडे असेच कट करून घ्यायचे, जेणेकरून फ्राय करताना उडणार नाहीत ते। तर ह्या पद्धतीने त्यानंतर मी गॅसवरती कढई तापवायला ठेवली। तर आपल्याला अंडे थोडे फ्राय करून घ्यायचे। असे थोडे फ्राय झाले की याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं। आपल्याला हे थोडेसे फ्राय झाल्याच्या नंतर मीठ आणि थोडीशी लाल मिरची टाकायची, आधी नाही टाकायची, नाहीतर मग जळतो ते मसाला। आता 1-2-3 सेकंद आपण असेच फ्राय करून घेऊ। तर इथे आपले अंडे फ्राय करून झाले, ते एका प्लेटमध्ये आता काढून घ्यायचे। तर या पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे। तर याच कढईमध्ये आपल्याला मसाला परतून घ्यायचा बाकीचा। तर इथे मी अंडा मसाला बनवण्यासाठी इथं 2 कांदे घेतले, ते बारीक कट करून घ्यायचे। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची। आणि इथं मी एक टोमॅटो घेतले, त्याची प्युरी बनवून घेतली, मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं आपल्याला। आणि इथे 2 हिरव्या मिरच्या घेतल्या। तर आता हे छान असं परतून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर मी तीच कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकायचे आपल्याला। जिरे ते छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जो कांदा बारीक कट करून घेतला होता ना, तो टाकायचा याच्यामध्ये। आता कांदा छान असा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा। इथे कांदा परतून झाला आपला। तर त्यामध्ये आता लगेच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आपण, त्या पण याच्यामध्ये टाकून घ्यायच्या। तर छान असं आता हे परतून घ्यायचं। तर हे परतल्याच्या नंतर याच्यामध्ये लगेच आपण जे टोमॅटो घेतलं होतं बारीक दळून, ते याच्यामध्ये टाकायचे। आता हे कमी गॅसवरती परतून घ्यायचे, टोमॅटोचा आंबटपणा जाईपर्यंत। त्याच्यानंतर याच्यात थोडीशी साखर टाकायची, जास्त नाही, थोडीशी टाकायची। आता हे कमी गॅसवरती परतून घ्यायचे। हे परतल्याच्या नंतर आता मसाला आता छान परतून झाला आहे, त्याच्यामध्ये आपण मसाले घालूया। इथे मी काश्मीरी लाल मिरची घालते, त्यानंतर अर्धा चम्मच मी गरम मसाला घालणार आहे, अर्धा चम्मच धना पावडर घालायची याच्यामध्ये, हळद, त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे अर्धा चम्मच। आता हे छान असं परतून घ्यायचं। तर हे परतलं मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचे। पाणी थोडंसंच टाकायचं मसाला शिजेपर्यंत। हा मसाला आपल्याला छान असं शिजून घ्यायचा आहे, 5-1 सेकंद आपण शिजून घेऊ। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं। तर मसाला आपल्याला शिजून घ्यायचा आहे। तर इथे मसाला आपला शिजून झाला आहे, त्याच्यामध्ये मी आता बटर टाकणार आहे याच्यामध्ये। तर तुम्हाला हवं असेल तरच टाका, ऑप्शनल आहे, नसलं तरी चालेल। त्यानंतर याच्यामध्ये आता आपण जे अंडे फ्राय केले ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे।
आणि परत आपल्याला हे भाजी छान अशी शिजवून घ्यायची. अंडे याच्यामध्ये तुम्ही आता कट करून टाकले तरी चालतील, तर मी अशी पूर्ण अख्खेच टाकते. तर परत एकदा आपण भाजी शिजवून घेऊ. तर एक 5-1 मिनटं शिजवून घ्यायची आपल्याला. आता तर इथे आपला अंडा मसाला बनवून तयार झाला आहे. पाहू शकता एकदम छान असा अंडा मसाला झाला आहे. तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.